पुण्यातील रावेत येथील इस्कॉन मंदिर हे कृष्ण भक्तांनी गजबजलं असल्याचं पाहायला मिळालं। त्याला औचित्य देखील तसंच होतं, ते म्हणजे कृष्ण जन्माष्टमी। गोपाळ कालानिमित्त या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। रात्री 12 पासूनच ते पहाटे 5 पर्यंत आणि आज दिवसभर या मंदिरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम झाले। हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन झालं। श्रीकृष्णाच्या विविध लीला प्रदर्शित करणारी लघुनाट्य, दिवसभर कीर्तन भजन झालं। मंदिरात 24 तास अखंड हरिनाम संकीर्तन पार पडलं। सुमारे 1000 भाविकांनी सायंकाळी श्री राधाकृष्णांच्या विग्रहाचा पंचामृतानं अभिषेक केला। रात्री 12ला भगवान श्रीकृष्णास महाआरती आणि महाभोग अर्पण केला। तत्पूर्वी भगवान श्रीकृष्णांना सायंकाळी सुमारे 1008 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला। श्रीकृष्णांचं चरित्र या विषयावर यांची प्रवचनमाला झाली, असं मंदिर कमिटीच्या व्यवस्थापकांनी सांगितलं। इस्कॉन मंदिरातर्फे भाविकांसाठी 3 दिवसीय गीता प्रशिक्षण देखील झालं। दहीहंडीचा उत्सव देखील या ठिकाणी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला। मंदिरात दर्शनासाठी लोकप्रतिनिधींनीही हजेरी लावली। शहरासह नजीकच्या ग्रामीण भागातूनही भाविक या ठिकाणी उपस्थित होते। विविध आध्यात्मिक ग्रंथाचं प्रदर्शन, त्याची विक्री देखील विद्यार्थ्यांनी केली। तसेच अनेक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारीही स्वीकारली। उत्सवानिमित्त झालेल्या महाप्रसादाचा सुमारे 25,000वरून जास्त भाविकांनी लाभ घेतला। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।